नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये इथे नानासाहेबांनी सयाजीचं सत्य सांगितल्यानंतर ऋषिकेशला त्याचा राग आता अनावर होतो आणि जाऊन तो सयाजी विखे पाटीलच्या नरडीचा जणू काही आता घोटच घेतो आणि त्याचबरोबर इथे सयाजी विखे पाटीलला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिल्यानंतर इथे आता सुमित्रासुद्धा जानकी ऋषिकेशची हात जोडून माफी मागते आणि त्याचबरोबर ऐश्वर्याचं चांगलंच थोबाड फोडते आणि इथे सारंगच्यासुद्धा जबरदस्त अशी कानाखाली देते। तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने घडणार आहेत आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, जानकी आणि ऋषिकेश हे दोघे जण नानासाहेबांना बरं करण्यासाठी प्रयत्न करत असतात ते आपण बघितलं। नानासाहेब बरेसुद्धा होत असतात हे आता ऐश्वर्याच्या लक्षात आल्यानंतर ऐश्वर्या नानासाहेबांना गायब करायला सांगते आणि गायब करूनसुद्धा ती स्वस्थ बसत नाही। तर इथे नानासाहेबांची एक आता फेक डेड बॉडी घेऊन येते, एका वेगळ्याच माणसाला इथे त्याच्या चेहऱ्याला पट्ट्या वगैरे लावून नानासाहेबांनी घातलेला कुर्ता तसा कुर्ता त्याला इथे घालण्यात येतो आणि हे नानासाहेब आहेत असं सांगितलं जातं। प्रेक्षकांनो, जानकीचा विश्वास हा खूपच जास्त खरा ठरतो, कारण जानकीच्या एक गोष्ट लक्षात असते, तिने स्वतःच्या हाताने नानांच्या हातामध्ये पिवळ्या आणि लाल रंगाचा दोरा बांधलेला असतो आणि त्या डेड बॉडीच्या हातामध्ये काळ्या रंगाचा दोरा असतो आणि त्यामुळे इथे जानकी म्हणत असते हे आपले नाना नाही आहेत आणि तिचा पूर्ण विश्वास असतो तिचा स्वतःवरती आणि देवावरती। ती म्हणते की हे नाना नाहीच आहेत, आपले नाना जिवंत आहेत। ऐश्वर्याला माहिती असतं की जानकीचा विश्वासच खरा आहे, कारण नाना जिवंतच असतात। तरीसुद्धा इथे ऐश्वर्या आता संपूर्ण घराला जानकी आणि ऋषिकेशच्या विरोधात उभं करते। फक्त त्या घरामध्ये अशी दोनच माणसं असतात जी जानकीच्या बाजूने असतात आणि ती म्हणजे इथे अवंतिका आणि सौमित्र। सौमित्राने आता इथे ऋषिकेशची केससुद्धा लढायला घेतलेली असते। तर इथे प्रेक्षकांनो, आता नानासाहेबांची फेक डेड बॉडी इथे आता उपस्थित केल्यानंतर ऐश्वर्या तेवढ्यावरच थांबत नाही, तर तो खून ऋषिकेशने केलाय असा आरोप करून त्यांना नानासाहेबांच्या खोट्या गुन्ह्याखाली अरेस्ट करायला लावते। आणि इथे आता जो आशुतोष निंबाळकर असतो तो मुंबईहून वकील बोलावलेला असतो आणि तो खोट्याचं खरं खऱ्याचं खोटं आता सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्यासारखं करत असतो आणि तो सुद्धा ऋषिकेशला गुन्हेगार म्हणून इथे कोर्टामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो। तर आता इथे त्यांना कुठलाही प्रूफ मिळत नाही, म्हणून ते लोक ऋषिकेशचं जे ॲग्रेशन असतात ते बाहेर काढतात आणि त्याच्यावरती ऋषिकेशला पुन्हा एकदा कस्टडी मिळवून देतात, त्याला अरेस्ट करायला सांगतात। तर इथे आशुतोष निंबाळकरने ऋषिकेशला आता जो इथे सौमित्राने त्याला जामीन मिळवून दिलेला असतो तो आता रद्द करत त्याला पुन्हा जेलमध्ये टाकलेलं असतं आणि इथे तरीसुद्धा सौमित्र DNA रिपोर्टची मागणी करतो आणि DNA रिपोर्ट येतोसुद्धा। पण इथे ऐश्वर्याने पुन्हा एकदा चालाकी करत मूर्खपणा करत तिने ते DNA रिपोर्टसुद्धा बदललेले असतात आणि त्या जागी इथे खोटे DNA रिपोर्ट तिने त्या फाईलमध्ये ठेवलेले असतात आणि त्यामुळे इथे सगळ्यांचा गैरसमज होतो की आता जे खोटे DNA रिपोर्ट आहेत ते पोलिसांपर्यंत पोचलेले असतात आणि त्याच्यावरून असं निदर्शनास येतं ऋषिकेश आणि ती डेड बॉडी यांचे DNA मॅच झालेले आहेत आणि त्यामुळे इथे इन्स्पेक्टर पवार ऋषिकेशच्या जोरदार कानाखाली देतात आणि म्हणतात की तुम्हीच तुमच्या वडिलांचा खून केलेला आहे। त्या दुःखामध्ये इथे आता ऋषिकेश जोरात रडायला लागतो, पण त्याचं रडूसुद्धा त्यांना खोटं वाटतं आणि ते त्याला म्हणतात की ही नाटकं बंद कर, उद्या तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र आणि अवंतिकासुद्धा टेन्शनमध्ये असतात, कारण DNA रिपोर्टची मागणी ही सौमित्राने केलेली असते। त्यामुळे इथे आता सौमित्र म्हणत असतो, जानकी वहिनी तू आता मला खरं खरं सांग, ऋषिकेश दादाने आम्हाला सगळं काही सांगितलं आहे ना, आमच्यापासून काही लपवलेलं तर नाही आहे ना। तेव्हा इथे डॉक्टरांपासून आणि वकिलांपासून कुठलीही गोष्ट लपून ठेवायची नसते। तेव्हा जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी आणि अवंतिका तुमचाही आता आमच्यावरती विश्वास नाही आहे का? तुम्हाला काय वाटतं मी आणि ऋषिकेश आम्ही खोटं बोलतोय? तुम्हालासुद्धा ती डेड बॉडी नानांची वाटते? म्हणजे आतापर्यंत बाकीचे सगळे आमच्यावरती अविश्वास दाखवत होते, आमच्या विरोधात बोलत होते आणि आता तुम्ही दोघेसुद्धा अविश्वास दाखवताय?
तेव्हा इथे जानकीला आता वाईट वाटतं. ती म्हणते, सौमित्र भाऊजी आणि अवंतिका, तुम्ही दोघे तरी असं बोलू नका. तुमचा तुमच्या दादावरती विश्वास आहे ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नानासाहेबांनी एक आयडिया केलेली असते. जेव्हा संपत म्हणतो की तू जिवंत असताना तुझ्या इथे आता खुनाच्या आरोपाखाली तुझा मुलगा जन्मठेपेला जाईल किंवा त्याला शिक्षा होईल, तीसुद्धा फाशीची, तेव्हा मला आनंद होईल आणि तुझीसुद्धा या सगळ्यातून सुटका होईल. तुला आम्ही कायमचं आता ढगात पाठवू, त्याची तयारी आम्ही करून ठेवले. असं जेव्हा संपत म्हणतो तेव्हा नानासाहेब म्हणतात की मी माझ्या ऋषिकेशला काहीसुद्धा होऊ देणार नाही. आणि इथे नानासाहेब आता उठायची तयारी करत असतात. आणि त्याच दिवशी इथे प्रेक्षकांनो, आता संपत खूप जास्त दारू प्यायलेला असतो आणि दारूच्या नशेत तो झोपलेला असतो. तेव्हा इथे नानासाहेब त्यांनी ज्या ज्यूसच्या ग्लासला लाथ मारलेली असते त्याच्या काचा आता खाली पडलेल्या असतात. नानासाहेब कसे तरी आपले पाय सोडवतात. ती काच पायामध्ये पकडून हातापर्यंत घेतात आणि हाताने आता ती दोरी फाडण्याचा, ती दोरी इथे आता कापण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटीला ती दोरी आता खूप वेळानंतर आता पूर्णपणे ती कापली गेलेली असते आणि त्यांचा एक हात मोकळा होतो. त्यानंतर ते आपले तोंड मोकळं करतात, दुसरा हात सोडतात आणि काय करावं म्हणून ते आता आजूबाजूला बघतात. त्यांच्या पायामध्ये अजिबात त्राण नसल्यामुळे ते पळून जाऊ शकत नाही, कारण त्याला माहिती असतं पळून गेले तर ते लोक पुन्हा त्यांना पकडून आणतील. तेव्हा नाना संपतचा फोन घेतात आणि त्याच्यावरून आता फोटो पाठवत असतात जानकीला की बघ मी इथे आउट हाऊसमध्ये आहे, तुम्ही मला घ्यायला या. तेव्हा ते एक खिडकीचा फोटो काढतात आणि तेवढा जानकीला पोचतो. त्यानंतर संपत उठतो आणि आपला फोन काढून घेतो. जानकी आता गुलाबदादाला विचारते की आपला हा असा पडदा कुठे आहे आणि तिच्या लक्षात तो पडदा येतो की आउट हाऊसचा आहे. तेव्हा ती आणि गुलाबदादा दोघेजण आउट हाऊसमध्ये जाणार ही गोष्ट ऐश्वर्याला कळते आणि ती आता तिथे आलेली असते गुलाबची बायको. तिला म्हणते, अगं सगुना फोन कर गुलाबला आणि सांग आईंची तब्येत बरी नाही आहे. तेव्हा इकडे आता आउट हाऊसमध्ये जानकी आणि गुलाबदादा नानासाहेबांना शोधत असतात. संपतने नानासाहेबांना एका गोणीमध्ये ठेवलेलं असतं, तोंड वगैरे बांधून, आणि त्यामध्ये इथे आता संपत लपून बसलेला असतो. तेव्हा तिथे आता गुलाबदादा आणि जानकी हे दोघेजण बघत असताना तिथे जवळपास जाणार तेवढ्यातच तिथे आता सगुणाचा फोन येतो की इथे आईंची तब्येत बिघडली, आईंना चक्कर आली, कारण ते सगळं ऐश्वर्याने तिला बोलायला सांगितलेलं असतं. त्यामुळे जानकी आणि गुलाबदादा धावत पळत आता सुमित्राला बघायला येतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने तोपर्यंत संपतला ती आता नानासाहेबांना तिथून गायब करायला सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे आता जानकी येते आणि म्हणते, आई काय झालं तुम्हाला? तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते, मला काय होणार आहे, मला काही झालेलं नाही आहे, मी एकदम ठणठणीत आहे. तुम्हाला काय गं, माझा नवरा गेला आहे ना, तुम्हाला कसलं दुःख वगैरे आहे, तुमच्यामुळे झालं हे सगळं. त्यानंतर शर्वरीसुद्धा म्हणते, ए का गं तू सारखी नाटके करत येतेस, तुला किती माझ्या आईवडिलांची काळजी आहे ना ते माहिती आहे, जा बरं तिकडे. तेव्हा इथे जानकी आता म्हणत असते मनामध्ये की गुलाबदादा, अहो मग आपल्याला इथे काय या लोकांनी बोलावलं? गुलाबदादा म्हणतात, काय गं सगुना, तू तर म्हणालीस की होतीस की आईसाहेबांना चक्कर आली होती, पण इथे तर त्या बऱ्या आहेत. तेव्हा इकडे सगुना म्हणते, अहो मला ऐश्वर्या मॅडमने सांगितलं होतं की आईसाहेबांना चक्कर आले, फोन कर म्हणून, त्यांचा फोन लागत नव्हता ना म्हणून. तेव्हा इथे जानकीला कळतं की काहीतरी गडबड नक्की आहे आणि मग जानकी एक आयडिया करते. ती म्हणते की नक्कीच आउट हाऊसमध्ये कोणतरी होतं आणि ती धावत पळत पुन्हा गुलाबदादा, ती आणि सगुना तिघेजण जातात. तेव्हा जानकी म्हणते, गुलाबदादा आपले नाना इथेच होते, ऐश्वर्याला कळलं होतं की नाना इथे आहेत, आपल्याला कळलं आहे आणि म्हणूनच तिने सगुनाला फोन करून आपल्याला लगेच बोलावून घेतलं. ती खोटं बोलली. आणि तेव्हा तिथे आता ज्यूसचा ग्लास जो फुटलेला असतो त्याच्या काचा असतात, तिथे ज्यूस पडलेला असतो. नानासाहेबांना तिथे जिथे बांधून ठेवलेलं असतं ती रशी वगैरे सुद्धा तिला सापडते आणि ती म्हणते आपले नाना इथेच होते. आता तिला कळलेलं असतं की हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचं आहे आणि ती आता एक आयडिया करते. नानासाहेबांनी ज्या फोनवरून तिला फोन केलेला असतो तो नंबर तिच्या मोबाईलमध्ये असतो आणि तो नंबर आता मोबाईलमध्ये असल्यामुळे आता एक नंबर तिचा ब्लॉक केलेला असतो संपतने. ती आता इकडे सौमित्राचा नाहीतर गुलाबदादाचा फोन घेते. ती म्हणते, गुलाबदादा तुमचा फोन देता का? आणि त्यानंतरला इथे आता गुलाबदादाचा फोन घेऊन त्याच्यावरून ती फोन करते संपतला फोन करते आणि विचारते, काय रे संपत, कुठे आहेस तू? तेव्हा इथे संपत म्हणतो, कोण बोलतं आहे? तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते, अरे तुला कळत नाही का, मी ऐश्वर्या बोलते. तेव्हा तो म्हणतो, पण ऐशुताई, अगो तुमचा नंबर तर हा वेगळा आहे ना,
तेव्हा ती म्हणते, मला असे नंबर बदलायला लागतात, तू सांग तो म्हातारा कुठे आहे ते सांग मला आधी. तेव्हा इकडे आता संपत म्हणत असतो की त्या म्हाताऱ्याला तुमच्या वडिलांच्या गोडाऊनमध्ये ठेवलेलं आहे, सयाजी सरांच्या गोडाऊनमध्ये आणले, मग आता कुठे नेणार. तेव्हा ती म्हणते, बरं बरं ठीक आहे, तिथेच ठेवा त्यांना, आता कुठे हलवू नका, त्या लोकांना काही आता कुणाला कळणार नाही आहे, त्या गोडाऊनमध्येच त्यांना ठेवा. त्यानंतर इथे आता ऐश्वर्याच्या नावाने जानकीने फोन केलेला असतो आणि तिने सांगितलेलं असतं की नानासाहेबांना गोडाऊनमध्येच ठेवा. आणि प्रेक्षकांनो, आता दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये सगळेजण उपस्थित झालेले असतात. तेव्हा इथे सौमित्रला आता काय बोलायचं काही कळत नसतं, कारण DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असतो. तरीसुद्धा तो म्हणत असतो की हे DNA रिपोर्ट खोटे आहेत, कारण ते आमचे नाना नाहीच आहेत, आम्हाला माहिती आहे आमचे नाना जिवंत आहेत. तेव्हा इथे आशुतोष आता निंबाळकर म्हणत असतात की बघितलं तुम्ही जज साहेब, अहो काय चाललं या लोकांचं, यांचे नाना आता जिवंत नाही आहेत, तरीसुद्धा भावाला वाचवण्यासाठी किती खोटं बोलालो तुम्ही. त्यानंतर इथे आता आशुतोष निंबाळकर हवे तेवढे ऋषिकेशवरती आरोप करतो, प्रॉपर्टी मिळाली नाही म्हणून, इथे सावत्र मुलगा आहे म्हणून, किती आणि काय काय त्याला ऐकावं लागतं. तरीसुद्धा इथे आता त्याच्या तोंडातून एक शब्दसुद्धा येत नाही, कारण त्याला वाटत असतं की खरोखरच नानाच होते ते आणि त्यांचाच खून झाला आहे. तो सुद्धा आता गप्प उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की दादाला कोणीतरी फसवतं आहे, हा खूप मोठा ट्रॅप रचलेला आहे, ते आमचे नाना नाही आहेत. DNA रिपोर्टची मागणी केली होती पण ते सुद्धा खोटे आलेले आहेत. तेव्हा इकडे आता सौमित्राला काय बोलावं काही कळत नसतं. तो म्हणत असतो की पुरावे म्हणून मी काही लोकांना आता इथे विटनेस बॉक्समध्ये बोलावतो, गावकऱ्यांना सुद्धा साक्ष द्यायला सांगतो. सगळेजण आता ऋषिकेशच्या बाजूनेच बोलत असतात. सगळेजण सांगत असतात की ऋषिकेशचा त्याच्या वडिलांवरती किती जीव होता, ऋषिकेश घरातल्या लोकांना किती माया ममता प्रेम देत होता, हे सगळं आता सगळेजण बोलतात. तेव्हा आशुतोष निंबाळकर म्हणतात की लोकांना दाखवण्यासाठी ऋषिकेश रणदिवे हे वेगळे आहेत आणि घरातल्या लोकांसाठी ते वेगळे आहेत. आता घरातल्या लोकांना विचारतो की नक्की हे कसे आहेत ते. तेव्हा इथे शर्वरीला आता बोलावलं जातं, ती सुद्धा ऋषिकेशच्या विरोधातच साक्ष देते. त्याचबरोबर ऐश्वर्यासुद्धा विरोधात साक्ष देते, सारंगसुद्धा विरोधातच बोलतो. फक्त इथे सुमित्रा काही बोलत नाही, ती मात्र आता गप्प उभी असते. त्यानंतर इथे आशुतोष निंबाळकर म्हणतात की त्यांच्या नवऱ्याचं जाण्याचं त्यांना दुःख झालेलं आहे. त्यामुळे इथे आता सुमित्रासुद्धा ऋषिकेशवरती रागवलेलीच असते. तिला असं वाटत असतं की माझ्या नवऱ्याचा खून यानेच केलेला आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आशुतोष निंबाळकर म्हणतात की बघितलं तुम्ही जज साहेब, म्हणजे इथे ऋषिकेश रणदिवे यांनीच आपल्या वडिलांचा नानासाहेब रणदिवे यांचा खून केलेला आहे, तेव्हा तुम्ही त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी. तेव्हा इकडे आता सगळे साक्षीदार पुरावे बघितल्यानंतर जज साहेबसुद्धा आपला निकाल देत असतात. जज साहेब म्हणत असतात की याचाच अर्थ इथे जे साक्षीदार जे पुरावे सादर केले गेले त्याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की इथे ऋषिकेश रणदिवे यांनीच आपल्या वडिलांचा म्हणजे नानासाहेब रणदिवे यांचा खून केलेला आहे आणि त्यासाठी इथे कोर्ट त्यांना आणि आता शिक्षा सुनावली जाणार. तेवढ्यातच तिथे जानकी येते आणि म्हणते, थांबा जज साहेब, निकाल देऊ नका. आता मी तुमच्यासमोर एक असा पुरावा सादर करणार आहे जो बघितल्यानंतर इथे आता केस पूर्णपणे बदलून जाईल, पुरावेसुद्धा बदलतील आणि केससुद्धा बदलेल आणि केसचा निकालसुद्धा. तेव्हा इकडे आशुतोष निंबाळकर म्हणतात, हे असं मध्येच येऊन बोलण्याची तुमची वाईट सवय आहे. नवऱ्याला वाचवण्यासाठी अजून किती खोटे साक्षीदार आणि पुरावे तुम्ही सादर करणार आहात. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, अच्छा म्हणजे मी आता खोटे साक्षीदार आणि पुरावे सादर केले का, की ते तुम्ही केले. तेव्हा तो म्हणतो, सांभाळून बोला, तुम्ही कुणाशी बोलताय माहिती आहे का तुम्हाला. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, हो मला माहिती आहे मी कुणाशी बोलते, मी त्यांच्याशीच बोलते ज्यांनी माझ्या नवऱ्यावरती खोटे आरोप केलेत आणि त्यांना इथे शिक्षेसाठी पात्र ठरवलं आहे, मला माहिती आहे ना, हे तुमच्याशीच बोलते आहे मी. त्यानंतर प्रेक्षकांनो जज साहेब म्हणतात, काय सादर करायचं आहे तुम्हाला. तेव्हा जानकी म्हणते, असा एक साक्षीदार आणि पुरावा सादर करायचा आहे, तो बघितल्यानंतर ऋषिकेश निर्दोष आहेत हे सिद्ध होईल. आणि जानकी जाते आणि आता नानासाहेब रणदिवे यांना व्हीलचेअरवरती घेऊन येते. ते कसं काय, तर प्रेक्षकांनो इथे ज्या वेळेला सगळेजण कोर्टात असतात त्यावेळेला जानकीला कळलेलं असतं, कारण तिने ऐश्वर्या म्हणून इथे संपतला फोन केलेला असतो. आणि त्यानंतर इथे आता जानकीला कळतं की सयाजीच्या गोडाऊनमध्ये इथे नानासाहेब रणदिवे यांना संपतने ठेवलेलं आहे.
तेव्हा जानकी, गुलाबदादा आणि त्याचबरोबर सगुणा तिघेजणं त्या ठिकाणी जातात आणि इथे ऐश्वर्या आता कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर जानकी त्या ठिकाणी जाते आणि नानासाहेबांना घेऊन येत असते. काही गुंड लोक त्यांच्यावरती हल्ला करतात, पण जानकी काही ऐकते का? काठी घेते आणि सगळ्यांची धुलाई करून टाकते आणि गुलाबदादा आणि सगुणासुद्धा तिची मदत करतात इथे नानासाहेबांना परत आणण्यामध्ये. आणि इथे जानकी प्रेक्षकांनो नानासाहेबांना व्हीलचेअर सकटच आता धावत पळत घेऊन येत असते. त्यानंतर व्हीलचेअरच ती डिरेक्टली कोर्टामध्ये घेऊन येते आणि त्यावेळेला तिने अशा पद्धतीने नानासाहेबांना आता घरी न आणता तिने डिरेक्टली कोर्टामध्ये सादर केलेलं असतं, कारण त्या ठिकाणी ऋषिकेशला शिक्षा सुनावण्यात येत असते आणि तेव्हा तिथे नानासाहेबांचं पोहोचणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे इथे जानकी म्हणते की जज साहेब, हे बघा, हे आहेत नानासाहेब रणदिवे, आमचे सासरे, आमचे वडील, आणि ती डेड बॉडी जी कुणाची आहे ना ती आम्हाला माहिती नाही. मग जर जज साहेब आमचे नाना जर जिवंत आहेत तर मग त्या डेड बॉडीचे आणि इथे ऋषिकेशचे DNA मॅच कसे काय होतील ते मला तुम्ही सांगा. जर ती डेड बॉडी आमच्या नानांची नाहीच आहे, बरोबर की नाही, मग त्या डेड बॉडीचे सॅम्पल आणि इथे ऋषिकेशचे सॅम्पल मॅच कसे काय झाले? मग आता हा DNA रिपोर्ट जो काही आहे तो खोटा आहे की नाही, ऋषिकेशला फसवण्यासाठी तो तयार करण्यात आलेला आहे की नाही ते सांगा. मग हे सगळं कोण करतंय? ऋषिकेशला फसवण्याचा प्रयत्न कोण करतंय हे तुम्ही शोधलं पाहिजे. आणि त्यासाठी इथे आता आशुतोष निंबाळकर, तुम्हीच सांगा की हे सगळं खरं आहे की खोटं. आतापर्यंत तुम्ही जे काही साक्षीदार पुरावे सादर केलेत ते काय सांगतात? ऋषिकेश यांनी नानासाहेबांचा खून केलाय हे सांगतात का? त्यानंतर इथे जानकीने खूपच छान पद्धतीने सगळ्यांची बोलती बंद केलेली असते आणि इथे प्रेक्षकांनो आता जानकी म्हणत असते की हे सगळं सयाजी विखे पाटील यांनीच बोलवलं आहे ना, म्हणजे आशुतोष निंबाळकरांना एवढे मोठे नावाजलेले वकील मुंबईमधून इथे आमच्या गावी मुळशीमध्ये आले का? तर एक केस लढायला, एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा द्यायला, हो की नाही ॲडव्होकेट सर? त्याच्यानंतर त्या सयाजी विखे पाटीलला विचारा की तो स्वतः आधी कसा आहे ते आणि माझा नवरा कसा आहे ते. तेव्हा इथे माझा नवरा त्याच्या कुटुंबावरून जीव ओवाळून टाकतो, त्यांचा कधी जीव घेत नाही, असं जानकी आता सुनावते प्रेक्षकांनो. आणि इथे आता नानासाहेब इथे आता ऋषिकेशला सत्य सांगतात. नानासाहेब म्हणतात की ऋषी, तू काही केलेलं नाही आहेस बाळा, या सगळ्यामध्ये तुझी काहीही चूक नाही आहे. तर मला सयाजी विखे पाटीलने किडनॅप केलं होतं, त्याच्या गोडाऊनमध्ये ठेवलं होतं, संपदने ठेवलं होतं असं कळल्यानंतर इथे आता सयाजी विखे पाटील कोर्टातच बसलेला असतो. तेव्हा आता रणदिवे कुटुंबसुद्धा तिथे सगळं उपस्थित असतं. ऋषिकेशला खूप जास्त राग येतो, माझ्या नानांना त्रास देणाऱ्याला मी सोडणार नाही, आणि जाऊन इथे पुन्हा एकदा सयाजीची गलफटी पकडतो आणि त्याला म्हणतो, तुझी इतकी हिंमत, माझ्या नानांना तू किडनॅप केलंस आणि माझ्यावरती त्यांच्या खोट्या खुनाचा आरोप करतोयस, लाज नाही वाटत तुला आणि तुझ्या मुलीला? तुम्ही दोघांनी मिळून मला फसवायचा प्लॅन केला आहे, हे काय मला कळत नाही आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता DNA रिपोर्ट मॅच कसा काय झाला, कोण घेऊन आलं होतं? तेव्हा इथे हवालदार म्हणतो की साहेब, माझ्याकडेच तो रिपोर्ट दिला होता, पण त्यावेळेला माझा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तिथे ऐश्वर्या मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी तो DNA रिपोर्ट बदलला असेल, कारण जेव्हा मी बघितला होता तेव्हा तर DNA रिपोर्ट त्यांनी जो दिला होता तोच माझ्या हातात होता. तेव्हा आता त्या ठिकाणी ज्या लॅबमध्ये DNA रिपोर्ट बनला होता तिथून अजून एक कॉपी मागवली जाते आणि तिथून आता एक कॉपी मागितल्यानंतर त्याच्यामध्ये ऋषिकेशचा आणि त्या डेड बॉडीचा DNA मॅच झालेला नसतो. त्याच्यावरूनच इथे सगळ्यांच्या लक्षात येतं की कुणीतरी DNA रिपोर्ट बदललेला आहे, नाहीतर इथे आधीच जो DNA रिपोर्ट हातात लागला असता त्याच्यावरूनच हे सिद्ध झालं असतं की ती डेड बॉडी नानांची नाही आहे आणि ऋषिकेश निर्दोष सिद्ध झाला असता. पण ऋषिकेश निर्दोष सिद्ध होऊ नये म्हणून इथे ऐश्वर्यानेच ते DNA रिपोर्ट बदललेले असतात. तर अशा रीतीने इथे नानासाहेबांनी सत्य सांगितल्यानंतर ऋषिकेश आता चांगल्या सयाजी विखे पाटीलचं थोबाड फोडतो आणि इथे कोर्टामध्ये आता पूर्णपणे केस बदललेली असते. त्यामुळे इथे सयाजी विखे पाटील हा गुन्हेगार आहे, त्यानेच इथे नानासाहेबांना किडनॅप केलं होतं हे सत्य समोर येतो आणि कोर्ट आता सयाजीला त्याची या गुन्ह्याची शिक्षासुद्धा देतं. तिथे त्याला 50,000 रुपये दंड तर द्यावंच लागतं, पण त्याला इथे अरेस्टसुद्धा करायला सांगितलेलं असतं. आणि ऐश्वर्याने सुद्धा विनाकारण खूपच जास्त कांगावं केल्यामुळे इथे आता सारखं तिने सगळ्यांच्या मनावरती बिंबवलेलं असतं की नानासाहेब जिवंत नाही आहेत, नानासाहेब जिवंत नाही आहेत. आणि त्यानंतरला इथे आता सुमित्राला फार राग येतो. सुमित्रा जाते आणि जानकी ऋषिकेशच्या पाया पडत असते. ती म्हणत असते, मला माफ करा, तुमचा विश्वास खरा ठरला, मला माफ करा, नाना जिवंत आहेत. ऋषिकेश, जानकी, तुम्ही बोलला होता ते खरं झालं. आणि इथे आता सुमित्रा त्या दोघांची माफी मागत असते आणि ऐश्वर्याकडे ती रागाने
रागाने बघते आणि म्हणते, तूच आम्हाला सांगत होतीस ना सारखी सारखी की नाना आपले जिवंत नाही आहेत, ते मेलेत, त्यांचे अंत्यसंस्कार करूया. ही म्हणणारी तूच आहेस ना. आणि माझ्या जानकीचा पूर्ण विश्वास होता, तर तू तिचा विश्वास खोटा करायला तयार झाली होतीस. मग आता बघ आमचे नाना जिवंत आहेत आणि इथे तिने आता जोरदार तिच्या कानाखाली दिलेले असते, तिचं थोबाड फोडलेलं असतं आणि ती म्हणते की पुन्हा जर माझ्या कुंकवाबद्दल एक शब्दसुद्धा बोललीस ना तर तुझी जीभ हासडून हातात देईन, कळलं का तुला. अशा पद्धतीने प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं, तिच्यामुळेच हे सगळं घडून आलेलं असतं. हे लक्षात आल्यानंतर सारंग बाकीचे घरातले सगळे लोक तिच्यावरती चिडलेले असतात आणि सगळेजण आता घरातून तिची हकलपट्टी करतात. जानकी म्हणते की ज्या क्षणी हे सिद्ध करेन की नाना जिवंत आहेत आणि त्यांना किडनॅप करण्यामागे तुझा हात आहे, त्या क्षणी तुला हाताला धरून या घरातून हाकलून दे. आणि जानकी आता तेच करते. नानांना घरी परत आणल्यानंतर ऐश्वर्याला घरातून हाकलून देते.